तर आता मी 12 दिले, त्या वासावरती तिथपर्यंत गेला. आता मी पाणी पिते, जरा बसते. तर नक्कीच ब्लॉग कंटिन्यू करा माझा, पुढे काय काय वर येतं. हाय गाईज, गुड आफ्टरनून. तर आज मी खूप दिवसांनी ब्लॉग शूट करीत आहे आणि पाणी चालू केलं. तुम्हाला पहिलं दिसलं असेल पाणी चालू केले. तर भूमी लावलेला आहे, भूमी पेरलेला आहे. तर भूमी पाणी चालू जाऊ शकता. तो वाफा ह्या वाफा पाणी लावल्याचा. तर 1 2 3 4 वाफे आहेत, अजून 4 वाफे राहिले अजून. तर बऱ्यापैकी भूमी उतरून आलेला आहे आपला. आता हे पाणी दिलं ना आणि मग कळण की आपला भूमी कसा उतरला आहे. पाठीमागे आंब्याचे झाड आहे, आंबे लागलेत का? हो लागले. पाहू शकता तुम्ही त्या ठिकाणी आहे. छोटे छोटे दिसते तुम्हाला तिथे वरती. हे बघा तिथं पण आहे, एखादं हे आहेत, बऱ्यापैकी आहे पण जास्त नाही. मागच्या वर्षी जरा जास्तच होतं, आता ह्या वेळेस काही एवढं नाही. आपला पाणी चालू केलं का वावरामध्ये लगेच पक्षी येतात. मला दिसत असेल तिथं थोडं काय ना. आपला मस्त ऊन लागते भरपूर. झाडाखाली ऊन तर लागते. आता पाणी पण प्यायचं आहे. आता मग एवढा वाफा भरला मग पाणी प्यायला, मग वाफा पाणी लावून द्यावं, मग पाणी प्या. जरा मी आणते पाणी पिता. पाणी कसं चाललं बघा. कसं वाटतंय का नाही पाणी? छान आहे ना, छान वाटतं. असं उन्हाचं पाणी चालू झालंय असं वाटतं आंघोळ करावं मस्त. तर ते वरच्या वावरात धान्य टाकलेलं आहे आणि मग तिथून भरले. त्यातून हे पाणी येते वावरात. अजून खडकातून पाणी. पाणी असेल जास्त कमी छान वाटतं. असं काही नाही. ते लागून घेऊन घ्यावं द्या. तिथे पण छान आहे, तिथे वाकडी. तर चला आता मी आपला ब्लॉग. तर कसं वाटलं माझा छोटासा ब्लॉग. हा व्हिडिओ मी खूप 2 दिवस आधी शूट केला होता, पण एडिटिंग करायला काय टाईमच भेटला नाही. तर छोटासा भुईमूग लावला, त्यामुळे ते पाणी भरताना व्हिडिओ घेतला मी. छान वाटलं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट तर नक्कीच करून टाकून द्या, म्हणजे करून द्या. तर चला बाय बाय.